लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 11व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. पोस्ट बँक असेल, एसबीआय बँक असेल, इतर कोणत्याही बँकेचं अकाउंट असू द्या, तारीख आता फिक्स झालेली आहे. सर्वच्या सर्व बँकांमध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 11व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. आजपासून 11वा हप्ता वाटप संदर्भात सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींना 11व्या हप्त्यासोबत 12व्या हप्त्याचं गिफ्ट मिळणार का? तसेच बघा, बँक ऑफ महाराष्ट्राची बँक तुम्ही जोडलेली असू द्या लाडकी बहिणींचा फॉर्म भरताना, त्यानंतर एचडीएफसी बँक असेल, पोस्ट बँकेचं अकाउंट असेल, एसबीआय बँकेचं अकाउंट असेल किंवा इतर कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट दिलेलं असू द्या, सर्व बँकांमध्ये आता 11व्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत. महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, पुणे जिल्हा, नागपूर जिल्हा, सातारा जिल्हा, कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केलेला असू द्या, सर्वच जिल्ह्यामध्ये आता 11व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही महिलांना 1500 रुपये तर काही महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये आता सोडले आहेत, पाठवले आहेत. अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती लाईव्ह अपडेट असते. सर्वात अगोदर सर्वात आधी आपण युट्यूब वरती अपडेट्स देत असतो. त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, लाडकी बहीण योजना या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी आहे. अखेर सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. आजपासून आता 11वा हप्ता संदर्भात ऑफिशियल अपडेट आलेली आहे. तारीख फिक्स झालेली आहे 11व्या हप्त्याची. तर कोणत्या तारखेला 11वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे, 11व्या हप्त्याचे पैसे कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना मिळणार आहे, तारीख जाहीर झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 11व्या हप्त्या संदर्भात काय ऑफिशियल अपडेट आलेली आहे, तारीख कोणती जाहीर केलेली आहे, वेळ काय ठरवलेली आहे, कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 11व्या हप्त्याचे पैसे येणार आहेत, पैसे जमा होणार आहेत. तर या ठिकाणी बघा, 11वा हप्ता अखेर आता वाटप करण्याबाबत एकमत झालेलं आहे. सरकारने नियोजन प्रक्रिया पार पाडलेली आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 11व्या हप्त्या संदर्भात पैसे येणार आहेत, कारण की 11व्या हप्त्या संदर्भात घेतला आहे मोठा निर्णय. आता निर्णय झालेला आहे. 11वा हप्ता फायनल प्रोसेस मध्ये आलेला आहे. आता पैसे वाटप होणार आहेत. तर कोणती तारीख फिक्स केलेली आहे, ज्या तारखेला सर्व पात्र महिलांना, सर्व पात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. तर तो कोणता सोनेरी दिवस असणार आहे, कोणता तो सोनेरी दिवस आहे ज्या दिवशी लाडक्या ताईंच्या खात्यावरती 11व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. तर आता ती आपण ऑथेंटिक अपडेट जाणून घेणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना आता आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये 10 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. तुम्हाला सर्वच्या सर्व हप्त्याचे पैसे योग्य वेळी टाइम टू टाइम मिळाले असतील. आता तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 11व्या हप्त्याचे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता पैशांचा पाऊस होणार आहे. 11व्या हप्त्याचे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता किती पैसे मिळतात, तर बघा, लाडक्या बहिणीला दर महिन्याला 1500 रुपयाची रक्कम दिली जात आहे आणि भविष्यामध्ये हीच रक्कम 1500 ऐवजी 2100 रुपये केली जाणार आहे व लाडक्या बहिणीला 2100 रुपये दिले जाणार आहेत. आता सध्याची अपडेट अशी आहे की लाडक्या ताईच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 11वा हप्त्याचे पैसे वाटप सुरू झालेले आहे. बघा, सगळ्याकडे पाऊस सुरू आहे आणि आता पैशांचा पाऊस सुद्धा होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पैशांचा पाऊस का होणार आहे, कारण की बघा, अपडेटच इतकी जबरदस्त आहे, अपडेटच इतकी खतरनाक आहे की ती अपडेट ऐकल्यानंतर सर्वजण खुश होणार आहेत. कारण की आता 11व्या हप्त्याचे पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 11वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता पैशांचा पाऊस पडणार आहे. कारण की या ठिकाणी बघा, 11वा हप्ता वाटप करण्यासाठी जवळपास 3700 कोटी रुपये, बघा 3700 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. निधी या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेला आहे सर्व महिलांच्या खात्यावरती. आता 11व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
3700 कोटी रुपये वाटप होणार आहेत. म्हणजे एक प्रकारे तुम्ही असं समजू शकता की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पैशाचा पाऊस होणार आहे, पैशांचा पूर येणार आहे, असं सुद्धा तुम्ही या ठिकाणी समजू शकता. बघा, पैशांचा पाऊस होणार आहे. सर्व महिलांच्या खात्यावरती आता 11वा हप्ता जमा होत आहे. त्या संदर्भात आता बघा, लाडकी बहीण योजना पैशांचा पाऊस या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस सुरू आहे. बघा, सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे. महाराष्ट्र राज्यामधील असा कोणता जिल्हा नसेल ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत नाहीये. तर बघा, सगळीकडे पाऊस पडत आहे. त्यामुळे विषय असा झालेला आहे, ज्या महिला गरीब कुटुंबातील आहेत गरीब कुटुंबातील असतील, गरीब घटकातील ज्या महिला आहेत, त्यांचं काम यामुळे पावसामुळे ठप्प झालेलं आहे. म्हणजे ज्या महिला इतरांच्या शेतामध्ये कामाला जातात, ज्यांचं हातावरचं पोट आहे, अशा गरीब कुटुंबातील महिला, मग त्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींचा समावेश आहे. तर अशा ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, महिला आहेत, ज्यांचं हातावरचं पोट आहे, ज्यांच्यासाठी लाडकी बहीण ही योजना मुख्यमध्ये चालू केलेली आहे, जेणेकरून अशा गरीब घटकातील, गरीब कुटुंबातील महिलांचं कुटुंब व्यवस्थित चालावं, त्यांना एक आधार मिळावा सरकारच्या माध्यमातून, म्हणून ही महत्वाकांक्षी योजना महायुती सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना. तर बघा, सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. खूप जास्त पाऊस कंटिन्यू पडत असल्यामुळे भरपूर शेतातील कामं वगैरे ठप्प झालेली आहे. गावाकडील असतील किंवा इतर अनेक कामं सध्या पावसामुळे ठप्प झालेले आहे. त्यामुळे ज्यांचं हातावरचं पोट आहे, कुठेतरी काम केल्यानंतर त्यांचं घर चालतं, अशा ज्या महिला आहेत, त्यांचं थोडस प्रॉब्लेम मध्ये जीवन सध्या सुरू आहे. त्यामुळे बघा, महाराष्ट्र सरकारने आता निर्णय घेतलेला आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 11वा हप्ता लवकर पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, 10वा हप्ता येण्यामध्ये उशीर झाला होता. एप्रिल महिन्यात संपला तरी 10वा हप्ता जमा झाला नव्हता. 2 मेला या तारखेला 10व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यासंदर्भात अपडेट आली होती आणि पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. जसा 10वा हप्ता येण्यास उशीर झाला होता, त्या प्रकारे आता 11वा हप्ता येण्यास उशीर होणार नाहीये, अशी या ठिकाणी मोठी ऑथेंटिक बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे बघा, भरपूर महिलांना प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात या ठिकाणी. त्यामुळे बघा, आता सरकारने निर्णय घेतलेला आहे 11वा हप्ता लगेच वाटप करण्याचा. तर बघा, सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, महाराष्ट्र राज्यामधील जे जिल्हे आहेत, मग त्यामध्ये मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, ठाणे, त्यानंतर बघा पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, ठीक आहे, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हे टोटल 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यापैकी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या राज्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहतात हे सुद्धा नक्की सांगा. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. आता 11वा हप्ता वाटप करण्यासंदर्भात तारीख जाहीर झालेली आहे. कोणती तारीख आहे ते आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगतो. त्या अगोदर या ठिकाणी लेटेस्ट अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे. बघा, लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट. तर बघा, लेटेस्ट अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणीला आतापर्यंत 10 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. म्हणजे एकूण 15,000 रुपये जमा झाले आहेत. मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. असं बोललं जात होतं. तर तुम्हाला मेचा आणि जूनचा हप्ता एकत्र येणार आहे का हे सुद्धा सांगतो. तर बघा, मे महिना संपल्यासाठी आता जवळपास फक्त 8 ते 10 दिवस उरले आहेत. त्यासोबत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला देण्यात आला होता. 2 मे या तारखेला तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले होते. ठीक आहे, आता भरपूर महिलांचा प्रश्न आहे की आम्हाला मेच्या म्हणजे 11वा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता, तर आम्हाला 11व्या हप्त्यासोबत 12वा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नो. तुम्हाला सध्या फक्त 11वा हप्ता दिला जाणार आहे. 12वा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, परंतु 12वा हप्ता मे महिन्यामध्ये मिळणार नाही. तर 12व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला जून महिन्यामध्येच मिळणार आहे, अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर आता
तुम्हाला 11व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार आहेत, कोणत्या तारखेला मिळणार आहेत, त्याची डेटच तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर बघा, तारीख फिक्स झालेली आहे. त्या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीला खुशखबर दिली आहे की जर महाराष्ट्र राज्याची आर्थिक ताकद वाढली की तुमचीही आर्थिक ताकद वाढेल, लाडक्या बहिणीचीही आर्थिक ताकद वाढेल. तेव्हा लाडक्या बहिणीला आम्ही दिली जाणारी जी रक्कम आहे त्यामध्ये वाढ करणार, असं वचन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींचे लवकरच पैसे वाढणार आहेत. लाडक्या बहिणीला सध्या 1500 रुपये मिळत आहेत, त्याचे लवकरच 2100 रुपये होणार आहेत. लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची खुशखबर असणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 11वा हप्ता जमा होणार आहे आणि 11वा हप्ता जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे पैसे जमा झाल्याचा. ठीक आहे. आता बघा, 11वा हप्ता तर मिळणार आहे. मग 11वा हप्ता जमा होण्यासाठी काही गोष्टी इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यापैकी पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमची बँकेची KYC कंप्लीट पाहिजे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. त्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे ते सुद्धा बँकेसोबत लिंक असायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. ह्या दोन गोष्टी तर इम्पॉर्टंट आहेत. त्यासोबत तुम्ही जो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, तर तो जो फॉर्म आहे तो मंजूर असायला पाहिजे. ठीक आहे. आणि तुमचं बँक सेविंग स्टेटस ऍक्टिव्ह असायला पाहिजे, म्हणजेच आधार कार्ड ऍक्टिव्ह पाहिजे बँकेसोबत लिंक स्टेटसमध्ये. ठीक आहे. हे सर्व गोष्टी असतील तर तुम्हाला 11वा हप्ता मिळण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, कसलीही अडचण येणार नाही. आता बघा, लाडकी बहीण योजना पुढची लेटेस्ट अपडेट आलेली आहे. तर लेटेस्ट अपडेट काय आहे त्यात आपण अपडेट जाणून घेऊया. तर बघा, एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आता आजपासून सुरू करण्यात येत आहे. बघा, लेटेस्ट ऑफिशियल अपडेट आहे. सर्वात आधी आपल्या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. तर बघा, पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होईल, अशी अपडेट आलेली आहे. नक्की कोणती तारीख फिक्स केलेली आहे? तर बघा, महाराष्ट्र राज्यातील या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये आता 11व्या हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे की नाही हे सुद्धा नक्की कमेंट करा. आपल्या चॅनलवरती या ठिकाणी बघा, सध्या 46,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आपलं टार्गेट आहे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करण्याचं. हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. हा टप्पा आपल्याला नक्कीच गाठायचा आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबायला विसरायचं नाहीये. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्याला ही अपडेट भेटेल. जेणेकरून लवकरात लवकर आपण 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करू. आणि तुमच्यासाठी खुशखबर आहे ती म्हणजे ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 100K पूर्ण होतील त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एका पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे आणि ही पैठणी साडी एका लकी विनरला दिली जाणार आहे. हा शब्द मी तुम्हाला आत्ताच देत आहे. ठीक आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे, कुठपर्यंत प्रक्रिया आली आहे? तर तुमच्यासाठी खुशखबर आहे, मे महिन्याचा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. तर आता तारीख फिक्स झालेली आहे, असं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं. तर कोणती तारीख मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी फिक्स केलेला आहे ते आता तुम्हाला अपडेट सांगतो. तर या ठिकाणी बघा, आज वार आहे शनिवार. ठीक आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आज वार आहे शनिवार. ठीक आहे. आज तारीख आहे 24. उद्या वार आहे रविवार, तारीख असणार आहे 25. हे 2 दिवस तुम्हाला फक्त सोडून द्यायचे आहे. या 2 दिवस तुम्हाला वाट पाहायची आहे. शनिवार रविवार तुम्हाला वाट पाहायची आहे. त्यानंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 26 तारखेला म्हणजे सोमवारी, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सोमवार पासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पहिला टप्पा असणार आहे सोमवारी 26 तारखेला. त्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे 27 तारखेला. ठीक आहे. त्यानंतर तिसरा टप्पा या ठिकाणी असणार आहे 28 तारखेला आणि फायनल टप्पा असणार आहे चौथा टप्पा 29 तारखेला. म्हणजे या ठिकाणी बघा, लक्षामध्ये घ्या, 26 मे ते 30 मे या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% या ठिकाणी 11व्या हप्त्याचे पैसे जमा होणार.